पार्थ पवारांचं प्रकरण जाणीवपूर्वक कुणीतरी काढलं आहे आणि मोहळांचं प्रकरण मिटलं की आता पार्थ पवारांचं चालू केलं तर या सगळ्या गोष्टीमागं राजकारण कसं असतं आणि एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवण्याचे प्रकार राजकारणात कसे असतात हे त्याचं एक उदाहरण आहे. साधारणतः लोकसभेला पार्थ पवारांनी तिकीट मागितलं आणि पार्थ पवारांच्या भाषणाच्या व्हिडिओ मुद्दामून पार्थ पवार भाषणात कसे अडखळतात, पार्थ पवार कसं चाचरतात बोलताना किंवा मुद्दे कुठं विसरतात याचे खास करून व्हिडिओ तयार करून पाठवण्यात आले. कुणाला तरी असं वाटतं की पार्थ पवारांनी राजकारण करू नये, राजकारणात येऊ नये, तर तो त्यांचा राजकारणाचा आणि कुटुंबाचा भाग असू शकतो. परंतु आत्ता एका प्रकरणामध्ये लोकसत्तासारख्या दैनिकामध्ये रोज सलग बातम्या आहेत. बातम्या काय आहेत? पहिलं नाव असतं अजित पवार यांचे पुत्र, दुसरं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि नंतर असतं की आमोडिया नावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये पार्थ पवार पार्टनर आहेत आणि ह्या पार्टनरसोबत दिग्विजय पाटील नावाचे कोणीतरी पार्टनर आहेत. आता हे पहा की एखादा राजकीय व्यक्ती किंवा कुटुंबातला व्यक्ती एका कंपनीचा भागीदार आहे, तर भागीदार कायम सगळ्या गोष्टी पाहतो असं होत नाही. पार्थ पवाराला कोणीतरी जाणीवपूर्वक याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतं आहे का हे शोधण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाचा खोलवर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. हा विषय काय आहे? कोरेगाव पार्क इथे एक 40 एकर जमीन आहे आणि ती महार वतनाची आहे. आता या वतनाच्या मध्ये जवळपास 275 वतनदार म्हणजे ज्यांचे नाव आहेत की ज्यांना हे अधिकार प्राप्त आहेत आणि या वतनदार असलेल्या हक्कदार असणारे जे 275 लोक आहेत यांनी काय केलं, शीतल तेजवानी नावाच्या एका म्हणजे महिलेला पॉवर ऑफ अटर्नी करून दिली आणि ह्याचे अधिकार हस्तांतरित केले. आता इथं पहिला मुद्दा येतो, पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे आपल्याला मिळालेले हक्क हस्तांतरित करता येतात का, हा पहिला मुद्दा येतो. त्याच्यानंतर ह्या आमोडिया कंपनीनं काय केलं, 300 कोटी रुपयाला ही जमीन खरेदी केली. आता मूळ किंमत याची 1800 कोटी सांगितली जाते. आता रेडी रेकनर 300 कोटी आणि मूळ किंमत 1800 कोटी, तर या निबंधक कार्यालय जे आहे IGR म्हणतो आपण ज्याला, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, त्यांना वर्षाच्या वर्षाला रेडी रेकनर वाढवता येत नाही का मार्केट रेटप्रमाणे. एकीकडं 300 कोटी जर रेडी रेकनर तुम्ही दाखवताय तर रेडी रेकनरनं लोक पैसे भरणार. म्हणजे एका कंपनीनं 45-50 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी एका व्यवहारात भरली नाही. ह्याचा अर्थ महाराष्ट्राला प्रचंड महसूल देणारं हे जे खातं आहे ह्या खात्यातला भ्रष्टाचार पहिल्यांदा उघडकीला आणला पाहिजे. एखादा व्यवहार मागं पुढे झालं तर चालतो. तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रामध्ये इतके रजिस्ट्रेशन ऑफिस आहेत जिथं सब रजिस्ट्रार आहेत, एकही कागद त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाहीत. पैसे तिथं व्यवहार करतात, पैशाचे व्यवहार होतात असे लोक आरोप करतात. मध्यस्थाच्या मार्फत तिथं पूर्वी बॉन्ड रायटर लिहायचे, कुणीतरी मग स्टॅम्प वेंडर यायचा, मग आता वकील येतात आणि हजारो रुपयाच्या लाची त्या ठिकाणी घेतल्या जातात असे लोकांचे आरोप आहेत. वृत्तपत्रात बातम्या येतात. रेडी रेकनरचा भाव आणि मार्केटचा भाव याच्यामध्ये एवढी तफावत जर असेल तर हे डोळे झाकून बसलेले लोक नाही आहेत. महाराष्ट्र शासनाला कळतं. रेडी रेकनर 300 कोटी आणि मूळ किंमत 1800 कोटी, आपण 1800च्या ऐवजी 1500पर्यंत येऊ, 300 कोटी कमी करू. परंतु एवढी तफावत असण्याचं कारण रजिस्ट्री ऑफिसमधले जे लोक आहेत त्यांनी हे रेडी रेकनर दर 6 महिन्याला वर्षाला वाढवले पाहिजेत. प्रत्यक्षात अजून एक मुद्दा वेगळाच आलेला आहे. 1988 साली केंद्र सरकारच्या एका संस्थेला ही जमीन मुळातच 50 वर्षासाठी भाड्यानं दिलेली आहे. म्हणजे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था आहे, केंद्र सरकारची आहे, तिला 50 वर्षाच्या भाड्यानं दिलेली. म्हणजे एकीकडं हक्कामध्ये नाव आहे महार वतन म्हणून 275 लोकांचं, दुसरीकडं कागदावर नाव आहे सातबाऱ्यावर शासनाचं, इतर हक्कामध्ये यांची नाव आहेत आणि कागदपत्रावर राज्य शासनाचं नाव आहे. आणि शीतल तेजवानींनी ही जमीन आमोडिया कंपनीला विकली. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विकणारे लोक, हे हक्क ट्रान्सफर करणारे लोक, हे स्टॅम्प ड्युटी कमी घेणारे लोक, रजिस्ट्री ऑफिसमध्ये घेणारे लोक, हे सगळे बाजूला. आणि सातत्यानं वृत्तपत्रात एकच नाव आहे, आमोडिया कंपनीचे पार्टनर पार्थ पवार, अजित पवारांचे सुपुत्र आणि अजित पवार अडचणीत. आता हे तेजवानी यांना अधिकार नसताना ही जमीन विकली. याच्याही पलीकडं
नोंदणी महानिरीक्षकाने एक चौकशी समिती नेमली. आता हे सगळं किती बघा, म्हणजे एक प्रकारचं नाटक वाटतं आहे की चौकशी समिती नेवायचं, 7 दिवसात खुलासा करा म्हणायचं, आणि 20 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरायला लागली पाहिजे तर तुम्ही 500च भरली म्हणायचं. म्हणजे हे सब रजिस्ट्रार वगैरे असणारे ह्यांचेच लोक आहेत सगळे, ह्याच डिपार्टमेंटचे लोक आहेत. आता जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाला, जसं काही फार मोठा गैरव्यवहार होता आणि तो रद्द झाला. आता हा व्यवहार रद्द करायला गेलं तर त्यांना सांगण्यात आलं की स्टॅम्प ड्युटी भरावी लागते अगोदर, मग त्याच्यानंतर हा व्यवहार रद्द करता येतो. म्हणजे व्यवहार रद्द होण्यासाठी सुद्धा पहिले स्टॅम्प ड्युटी भरण्याची, म्हणजे तिथं सांगण्यात आलं की स्टॅम्प ड्युटी भरा. बरं, त्याही पुढे जाऊन अजून सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा ज्याच्याकडे की आत्तापर्यंत शासनाने दुर्लक्ष केलं आहे, ह्या चौकशी समितीने दुर्लक्ष केलं आहे. रजिस्ट्रार त्या ठिकाणी, सब रजिस्ट्रार जे कोणी असतील, रजिस्ट्रेशन ऑफिसमधले जे लोक असतील, त्यांना हे लक्षात येत नाही का की ही जर शेतजमीन असेल तर कंपनीला खरेदीच करता येत नाही, हा काही कायदा नाही आहे का, यांना त्या बघता येत नव्हतं का, असे सगळे मुद्दे आहेत. आणि या मुद्द्यामध्ये अजित पवारांना टार्गेट करणाऱ्याचं काही एक विशेष मोहीम आहे. हे कोण करतं आहे, मग भाजपचं पक्षांतर्गत काही ह्या महाविकास आघाडीचा वाद आहे का, महायुतीमध्ये हे सगळे अधिकारी आहेत, महाविकास आघाडीचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे का, महायुतीचा काही सहभाग आहे का, महायुतीचे पार्टनर ह्याच्यामध्ये काही आहेत का. कारण मधल्या काळामध्ये वृत्तपत्रांनी, न्यूज चॅनल्सने बातम्या दिल्या, अजित पवार अमित शहांना भेटले, मग एकनाथ शिंदे अमित शहांना भेटले, मग कुणीतरी सांगितलं एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली फडणवीसाच्या बाबतीत, अजित पवार फडणवीस एक होऊन एकनाथ शिंदेना त्रास देतात. ह्या सगळ्या राजकारणाच्या भागामध्ये अमित शहाने सांगितलं की महाराष्ट्रातले विषय महाराष्ट्रातच मिटवा असं सांगितलं, अशा बातम्या पुन्हा आल्या. आणि त्याच्यानंतर हे सगळेच म्हणले, एकनाथ शिंदे असं म्हणाले की आम्ही बिहारच्या विजयासाठी त्यांचं अभिनंदन करायला गेलो होतो. हे सगळं पाहता वृत्तपत्रातल्या बातम्या, दूरदर्शन न्यूज चॅनलच्या बातम्या आणि सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या, याच्यामध्ये कुणीतरी पार्थ पवाराच्या माध्यमातून अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, यापूर्वी 70,000 कोटीचा घोटाळा म्हणून महासिंचन घोटाळा, आणि नंतर पुन्हा त्याच्यामध्ये निर्दोषत्व सिद्ध करण्याची म्हणजे गरज नाही, हे निर्दोषच आहेत म्हणून सांगण्यात आलं, व्यवहार रद्द होईल. परंतु अशा पद्धतीनं राजकारणाच्या हेतूनं एखाद्या व्यक्तीच्या भविष्याला मातीत घालणं, आयुष्यातून उठवणं, असे प्रकार तरुण मुलांच्या बाबतीत होता कामा नये, यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, हा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.